पुस्तक देऊन ते स्वागत करत आहेत। यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं स्वागत देखील कल्याणकर साहेब करतील। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि तिला अनुसरून स्वागत समारंभ। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्वागत करतायत कल्याणकर साहेब। यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदास आठवले साहेबांचं स्वागत करतील कल्याणकर साहेब। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदास आठवले। कौशल्य रोजगार उद्योजकता तसेच नाविन्यता आणि मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री माननीय मंगल प्रभात लोढा साहेबांचं देखील स्वागत कल्याणकर साहेब करतील। यानंतर सांस्कृतिक कार्य तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिष शेलार, विधान परिषदेचे उपसभापती सामाजिक न्यायमंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांचं देखील स्वागत कल्याणकर करतील। विधान परिषदेचे उपसभापती माननीय सचिन अहिर यांचं स्वागत कल्याणकर स्वागत करतील। यानंतर मी प्राधिकरणाचे सचिव माननीय दत्तात्रय नवले यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं। माननीय महापौर रितू तावडे, माननीय खासदार संजय दीना पाटील, स्वप्नील तांगडे यांना देखील मी विनंती करते की त्यांनी स्वागत करावं। माननीय खासदार संजय दीना पाटील, माननीय आमदार राम कदम, माननीय आमदार अमित गोरखे, माननीय आमदार अमित साटम, तसंच क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती न्यासाचे संस्थापक माननीय अशोक लोखंडे, आमदार राजहंस सिंग, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार दिलीप मामा लांडे, माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आमदार हारून खान, आमदार तमिल सेल्वन, तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई माननीय सावित्रीबाई साठे आणि अण्णाभाऊंचे नातू माननीय सचिन साठे या साऱ्यांचं मनापासून स्वागत, तसंच व्यासपीठावरील इतर मान्यवरांचं शब्द सुमनांनी स्वागत। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्याला अनुसरून स्वागत समारंभ। 2007च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेले, रायगड आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केलेले, ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावे त्यांचा विकास व्हावा या धारणेने काम करणारे, अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले, संवेदनशीलता, पारदर्शकता आणि लोककल्याणाचा ध्यास घेऊन पुनर्वसन प्रक्रियेला नवी दिशा देणारे, कर्तव्यदक्ष अभ्यासू अधिकारी म्हणून आपणा सर्वांना परिचित असलेले SRAचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, माननीय केंद्रीय राज्यमंत्री श्री रामदासजी आठवले, माननीय पालकमंत्री श्री आशिषजी शेलार, माननीय महापौर रितूजी तावडे, श्री मंगल लोढा, सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट, माननीय खासदार संजय दीना मामा पाटील, या क्षेत्राचे आमदार रामजी कदम, इथे उपस्थित असणारे नवनिर्वाचित उपसभापती सचिनजी अहिर, अमितजी गोरखे, दिलीप मामा लांडे, आमदार तमिल सेल्वनजी, आमदार मुरजी काका पटेल, आमदार अमितजी साटम, आमदार प्रसादजी लाड,
आमदार कालिदासजी कोळंबकर, आमदार मिहीर कोटेचाजी, माजी आमदार भाई गिरकर, माजी आमदार प्रकाशजी मेहता, आमदार हरून खान, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, इथे मंचावर उपस्थित असणारे अण्णाभाऊ साठे यांचे कुटुंबीय, त्यांची नात आणि सचिनजी साठे, या कार्यक्रमासाठी इथे आलेले सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, नगरसेवक नगरसेविका, सर्व लोकप्रतिनिधी, मी सर्वप्रथम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने अत्यंत आदरपूर्वक, सस्नेह आणि मनपूर्वक सगळ्यांचे स्वागत करतो. आजचा हा सोहळा केवळ भूमिपूजनाचा नाही, आज आपण एका विचाराचा पाया रचत आहोत. आज आपण अशा महामानवाला अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यांनी आपल्या लेखणीतून शोषित, वंचित आणि उपेक्षित समाजाला आवाज दिला, ज्यांनी साहित्याला परिवर्तनाची शस्त्र बनवले आणि शाहिरीला सामाजिक क्रांतीची दिशा दिली. आजचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ आपल्यासाठी एखादी वास्तू उभारण्याचा नसून साहित्यिक विचार द्यायचा आहे. भारताची समाजरचनेची सर्वात मोठी सामाजिक घोषणा आहे आणि ती म्हणजे अण्णाभाऊंनी सांगितलं होतं की ही पृथ्वी शेचाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. आणि मला वाटतं या मूर्त संकल्पना साकार देण्यासाठी या शासनातर्फे माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सर्वप्रथम 8 महिन्यांपूर्वी रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथील जवळजवळ 4054 लोकांच्या वास्तू उभारण्यास सुरुवात केलेली आहे. आणि आज या 2 एकर या विस्तीर्ण अशा वास्तूवरती आपण प्रथम टप्प्यामध्ये 302 कोटीची वास्तू, जे आत्ताच माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री या सर्वांच्या हस्ते मॉडेलचं लोकार्पण झालेलं आहे, कोनशिलाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की केवळ साहित्याची हे नसून या आपण सर्वजण ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत. आपल्या सर्वांच्या या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे महत्त्व अनेक पटीने वाढलेले आहे. आजच्या या प्रकल्पामध्ये या 2 एकरवर 246 लोक राहत होते. त्या सर्वांना पहिल्यांदाच आपण त्यांच्या पसंतीने घर दिलेले आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी प्रथमच, मला वाटतं महाराष्ट्रात आपण कुठेही, भारतामध्ये कुठेही कुणाला 300 फुटाचं घर देत नाही, ते आज आपण महाराष्ट्रात देत आहोत. पण अजून एक वेगळी आगळी इथं आज भूमिका आणि धोरण महाराष्ट्र शासनाने ठरवलं. इथे आपण अपात्र सदस्यांना देखील घरं दिले. नुसते घरं दिले नाही तर त्यांच्या पसंतीचे त्यांना इमारती दाखवल्या, त्यांना सदनिका दाखवल्या आणि मग ते निवडून त्यांना दिले. आजच्या मला वाटतं या कार्यक्रमामध्ये मला आणि आपल्या सर्वांना, आमच्या चमूला एक आगळा वेगळा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांचे, इथे उपमुख्यमंत्र्यांचे आभार तर मानतोच. साठे कुटुंबियाचे इथे सर्व कुटुंबीय स्टेजवर आहेत, त्यांना देखील मी अभिवादन करतो. आणि त्यांच्या सहकार्यातून आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांचेच, या लोकसभेचे खासदार असतील संजय दिनामा पाटील, आमदार असतील रामजी कदम, या समाजाचे आमदार असतील अमित दुर्गुळे, या सर्वांनीच अतिशय मेहनतीने आम्हाला मदत केली. आणि हे वास्तूमध्ये या लोकांना, इथं राहणाऱ्याला एक आत्मविश्वास देऊन आम्ही त्यांच्या घरात पुनर्वसन करू शकलो. आजच्या या वेगवेगळ्या संकल्पनेतून आम्ही इतर देखील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात वेगवेगळे अभिनव प्रयोग राबवतोय आणि मला वाटतं ते यशस्वी तर होतीलच, पण आपल्या सर्वांच्या सहकार्यातून झोपूप्राला एक वेगळाच मापदंड आणि आशीर्वाद मिळेल. आजच्या या कार्यक्रमात सर्वांना मी परत एकदा अभिवादन करतो, शुभेच्छा देतो आणि मी माझं प्रास्ताविकपर भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कल्याणकर साहेब. यानंतर प्रभाग समिती अध्यक्षा माननीय अश्विनी मते माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतील. मी त्यांना विनंती करते अश्विनी ताईंना की त्यांनी माननीय मुख्यमंत्री